नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मोठं स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की आपल्या मागच्या विषयांनाच धरून हा विषय आहे की तुम्ही कुठलाही देश किंवा कुठलीही जात ही जेव्हा खूप मोठी होते किंवा काय होते तेव्हा ते का मोठे होतात, त्याच्या मागचं एक कारण आहे. ती लोक मोठी होतात कारण तो देश किंवा ती जात किंवा ते मोठे होतात कारण ते खूप मोठे उद्योगपती होतात. म्हणजे आता अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर अमेरिका एवढं मोठं का आहे? कारण तिथे सगळ्यात मोठे उद्योग आहेत. ॲमेझॉन घ्या, मायक्रोसॉफ्ट घ्या, त्याच्यानंतर बाकीचे जो तिथे सॉफ्टवेअरमधले अनेक IBM घ्या, तिकडचं सगळं, ही सगळी लोकं तिथे प्रचंड मोठी लोकं आहेत. त्यांचे धंदे म्हणून अमेरिका स्ट्रॉंग आहे. ज्यू लोक का स्ट्रॉंग आहेत? कारण ज्यू लोकंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी धंदा सुरू केलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर ते बिझनेस वाढवतात. आणखीन मोठे धनाढ्य म्हणजे तुमचं बिल गेट्स, त्याच्यानंतर तो फेसबुकचा मालक, त्याच्यानंतर ॲमेझॉनचा मालक, ही सगळी जी लोकं आहेत, ही सगळी लोकं, आणखीन अनेक लोक आहेत, नावं घ्यायची म्हणजे तर अशी लाईनीने नावं घेईन मी. तर ही जी सगळी लोकं आहेत, ह्या लोकांचे ही सगळे मोठे मोठे उद्योग आहेत. आणखीन म्हणून ते पैसेवाले आहेत. ते पैसेवाले आहेत म्हणून मोठे उद्योगपती आहेत म्हणून ते अमेरिकेची इकॉनॉमी हँडल करतात. आणखीन त्याच्यामुळे ते इस्रायलला मदत करू शकतात. ते ज्यूंना मदत करतायत ते. तसंच तुम्ही बघितलं तर आज आपल्याकडे पारशी कम्युनिटी ही खूप मोठी आहे. कारण का? तर टाटा, गोदरेज, वाडिया असे मोठाले लोक त्यांची फार मोठे उद्योगपती आहेत. किंवा त्याच्यानंतर तुम्ही मारवाडी समाज घ्या. मारवाडी समाजामध्ये तुम्ही बघा, तुम्ही खेतान, बिर्ला, दालमिया, ही सगळी मोठी मोठी लोकं आहेत. हे सगळे उद्योगपती आहेत. गुजराती लोक घ्या तुम्ही. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण महाराष्ट्र नंबर 1 का आहे? कारण इथे टाटा आहे, इथे बिर्ला आहे, इथे अंबानी आहे. ही सगळी लोकं ह्या इथे आहेत म्हणून हे मोठे आहेत. अलग लक्षात. म्हणून महाराष्ट्र मोठं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये ही लोकं, महाराष्ट्रामध्ये हे उद्योग आहेत सगळे, म्हणून महाराष्ट्र मोठा आहे. म्हणजे अडाणी अंबानी हे गुजराती असून सुद्धा त्यांनी उद्योगधंदे त्यांनी मुंबईमध्ये हे केलेले आहेत. आज कच्छी वर्ग जो आहे, सगळा जो रिटेलचा व्यापार आहे गुजरातीचा, जो हे सगळे गुजराती कच्छी लोक तिथे आहेत तिथे, त्याच्यामुळे ते मोठे आहे. तर व्यापार सगळा त्यांच्या हातात आहे. सिंधी समाज घ्या तुम्ही. आज जागतिक लेवलला तुम्ही एवढा मोठा सिंधी समाज आहे. सगळे पैशानी धनाढ्य आहेत म्हणून ते आज मोठे आहेत. तर बघा तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये तुम्हाला एवढा मोठं राज्य आहे, ते सुपीक राज्य आहे, पण तिथे तुम्हाला कोणी हे दिसणार नाही. तुमचं बिहार खनिज आणखीन याच्या सुपीकतेने अगदी मोठं राज्य आहे, तिथे दिसणार नाही तुम्हाला. तिथे नाही. ही सगळी जी आहेत कारण तिथे मोठे उद्योगच नाही आहेत. तिथे मोठे उद्योगच नाही. म्हणून माझं ब्राह्मण समाजाला असं हे की आपण यांचा आदर्श ठेवला पाहिजे. आज आपल्याकडे ब्राह्मणांमध्ये मोठे उद्योजक म्हटले तर किती आहेत? किर्लोस्कर आहेत, गरवारे आहेत. याच्या पलीकडे आपण नावच घेऊ शकत नाहीत मोठ्या उद्योजकांची. आता सॉफ्टवेअरमुळे आनंद देशपांडे आलेले आहेत किंवा KPITचे कीर्तने पंडित मोठी लोकं आहेत. ही लोकं सगळी हे आहेत. पण मग आपण ब्राह्मणांनी आर्थिकदृष्ट्या मोठं होण्यासाठी म्हणून आपण मोठे उद्योग उभे करायला पाहिजेत. आणि आपल्यामध्ये ती क्षमता आहे. कारण ह्या सगळ्या लोकांचे उद्योगधंदे चालवणारे जे कोण आहेत हे ब्राह्मण आहेत. किमान त्यांच्याकडे 60 ते 70% ब्राह्मण आहेत. आपण फक्त आरक्षणाच्या नावाखाली आरक्षण आपल्याला मिळत नाही म्हणून आपण काय म्हणतात त्याला रागराग करतो किंवा नैराश्य येतं आपल्याला. पण हे नैराश्य आणि रागराग करणं हे योग्य नाही आहे.
हे नैराश्य आणि रागराग करणं हे अजिबात योग्य नाही आहे. याच्यातनं मार्ग काढून आपल्याला पुढे कसं येता येईल. आज आपले जे 2 पिढ्या मागे गेलात तुम्ही, तर जेव्हा 47 साली गांधीवधानंतर आपले किती हाल झाले, तरी आपली लोकं तिथून आली आणखीन ते वरती आले ना. कुळ कायद्यानंतर आपलं किती नुकसान झालं, देशोधडीला लागलो तरी आपण वरती आलो ना. पण ते आपण नोकऱ्यांच्या माध्यमातून आलो. पण आज आपण उद्योगाच्या माध्यमातून का नाही आपण वरती येत. आपल्याला इथे प्रॉब्लेम आहेत. आपण परदेशात जाऊन आज देशपांडेसारखा माणूस, सचिन ठाणेकरसारखा माणूस अमेरिकेत जाऊन त्यांनी त्यांची पात्रता सिद्ध केलेली आहे. असे अनेक आहेत बाकीचे. तर तसं आपण सुद्धा परदेशात जाऊन आज तुम्हाला मी सांगतो आपल्याकडे युरोपमध्ये इतक्या अपॉर्च्युनिटीज आहेत. आता या युद्धानंतर तर प्रचंड अपॉर्च्युनिटीज इव्हन तुमच्या ह्याच्यात येणार आहेत, गल्फमध्ये येणार आहेत. म्हणजे हे युद्ध म्हणजे एखादी कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटी व्हायला काहीतरी डिस्ट्रक्शन व्हायला पाहिजे. तर हे इष्टापत्ती आहे असं मला वाटतं हे युद्ध जे आहे ते. हां, आपल्याला त्रास थोडा होईल आणि होत आहे 100%. पण ह्याच्यातलं जसं मी परवा म्हटलं सेवा आपण काय काय इथून हे करू शकतो किंवा इम्पोर्ट सबस्टिट्यूट आपण काय करू शकतो. याच्यावर खरोखर एक अत्यंत म्हणजे MCCI वगैरे असं ज्या काही संस्था आहेत अशा आणखीन संस्था म्हणजे आपण एखादी चांगली BCCI म्हणून संस्था काढून आपल्या लोकांना कसं मार्गदर्शन करता येईल, आणखीन कसं वरती येतं आणि त्याच्याबद्दल इतरांनाही करा ना तुम्ही. म्हणजे मी परवा जो संभाजीनगरच्या जवळचा बिडकीमचा जो एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यात कोणतरी एक आचरट माणसाने मला विचारलं होतं की इतर दलितांनी केलं तर चालेल का. अरे चालेल ना, करा ना तुम्ही. आम्ही कुठे नाही म्हणतो तुम्हाला. आम्ही तुमच्या रिझर्वेशनमध्ये येत नाही तर ह्याच्यात कशाला येतो आहे आम्ही. पण तो विषय सोडून द्या. पण आज आपल्या याच्यामध्ये आणि कसं आहे की चांगल्या मार्गाने आपल्याला कायम यश मिळेल. उशिरा मिळेल पण नक्की मिळेल. त्यामुळे आपण मोठं झाल्याशिवाय आपली संकटं मिटणार नाहीत. मोठं म्हणजे आपण धनाढ्य व्हायला पाहिजे. आज एवढंच. धन्यवाद.